आणि या काळामध्ये महिला कपडेच परिधान करीत नाहीत. मित्र हो, भारतामध्ये अनेक धर्माचे आणि शेकडो जातीचे लोक राहतात. प्रत्येकाच्या प्रथा परंपरा वेगळ्या असतात. प्रत्येक जण आपल्या प्रथा परंपरा याचं पालन करीत असतो. यातील काही प्रथा परंपरा यांना शेकडो नव्हे तर हजारो वर्षाचा सुद्धा इतिहास असतो. त्यामागे काही विशिष्ट कारणं सुद्धा असतात. तिथल्या लोकांच्या काही धारणा, काही श्रद्धा असतात. भारतामध्ये अशा काही परंपरा आहेत. त्या परंपरा या त्या राज्यातील तिथल्या निसर्गाशी एकरूप झालेल्या आहेत. देशात अनेक प्रथा परंपरा आहेत ज्या देशभरामध्ये साजऱ्या सुद्धा केल्या जातात. मात्र अशा देखील देशात काही विचित्र परंपरा आहे ज्याची चर्चा कायम होत असते. अशाच एका प्रथेबद्दल मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ही प्रथा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातल्या पिणी गावात पाळली जाते. या गावामध्ये दरवर्षी 5 दिवसांचा एक अनोखा उत्सव साजरा केला जातो आणि या काळामध्ये महिला कपडेच परिधान करीत नाहीत. या 5 दिवसाच्या काळामध्ये महिला घराबाहेर देखील पडत नाहीत. त्याचबरोबर पतीशी संवाद देखील साधत नाहीत. या काळामध्ये त्यांच्या पतीला घरात प्रवेश नसतो. या काळामध्ये पुरुषांनी संयमाचं पालन करावं लागतं. या काळात पतीला मद्यपान किंवा मांसाहार सुद्धा करता येत नाही. जर या काळात कोणी मांसाहार केला तर व्रत मोडल्याचं मानलं जातं. श्रावण महिन्याच्या अखेरच्या दिवसामध्ये ही प्रथा या गावामध्ये साजरी केली जाते. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की जर कोणी प्रथा मोडली तर गावावर मोठं संकट येऊ शकतं आणि त्यामुळं गावातलं कोणीही ही प्रथा मोडताना दिसत नाही. ही प्रथा तिथल्या एका देवतेच्या नावानं सुरू झाली म्हणजे असं मानलं जातं. पूर्वी गावावर वारंवार राक्षस हल्ला करीत असत आणि ते या देवतेनं त्या राक्षसाचा वध केला तेव्हापासून ही प्रथा सुरू झाल्याचा दावा करण्यात येतो. प्रत्येक गावात त्यांची म्हणून एक स्वतंत्र अशी काही परंपरा असते, प्रथा असते आणि या प्रथा परंपरावर गावकऱ्यांची श्रद्धा असते. त्यामागं काही आख्यायिकाही दडलेल्या असतात आणि मग त्यामुळं त्या प्रथा परंपरा कितीही विचित्र वाटत असल्या तरी त्या सगळ्या जपल्या जातात, सांभाळल्या जातात आणि पुढे नेल्या जातात. महिलांनी 5 दिवस कपडे न घालता राहण्याची ही यातली अशीच एक परंपरा विचित्र वाटत असली तरी ती तिथं पाळली जाते. मित्रांनो, अशा प्रथा परंपराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे ही अशी कुठली एक अनोखी वेगळी अशी प्रथा आहे, परंपरा आहे, असं काही असेल तर जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.